लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कवाड गावात गुरव परिवाराच्या कुलदेवताचा जागरण गोंधळ व मूर्ती प्रतिष्ठान सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला गावातील नागरिकांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. या पवित्र प्रसंगी गुरव परिवारातील निलेश दरक गुरव यांनी धर्मपत्नीसह तसेच इतर सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने सर्व धार्मिक विधीपूर्वक पार पाडले. विशेष म्हणजे संपूर्ण गुरव परिवाराच्या उपस्थितीत मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा विधी यशस्वीरित्या पार पाडले. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक मंत्रोच्चारात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गुरव परिवाराच्या वतीने या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सोहळ्यामुळे कवाड गावात धार्मिक एकात्मतेचा सुंदर संदेश देण्यात आला असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने आज गुरव परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचं कारण असं आहे की गुरव परिवाराचे जे कुलदैवत आहेत त्या मंदिराचं काम बऱ्याच वर्षापासून रखडलेलं होतं. पण आज खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी या मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. मला वाटतं आज खऱ्या अर्थाने या गुरव परिवाराचा जो स्वप्न आहे तो पूर्ण झालेला आहे. आणि आज आपण बघितलं तर जवळजवळ 5 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे. पहिल्या दिवशी मढी, तुळजापूर आणि जेजुरी इथे जाऊन या कुलदैवताचे जे काय अभिषेक असतील, ज्या काय विधिवत पूजा असतील त्या पूर्ण करून आणि दुसऱ्या दिवशी या कवाड गावामध्ये या मूर्त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर भव्य मिरवणूक अशी काढण्यात आली. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी होम हवन करून विधिवत पूजा करून आणि आज या मंदिरामध्ये खंडोबाची मूर्ती आहे, बाणाईची मूर्ती आहे आणि म्हाळसा आईची मूर्ती आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि कमलादेवीची मूर्ती आहे. अशा 5 मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठापना आज या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि खऱ्या अर्थामध्ये आज संपूर्ण गुरव परिवारामध्ये आज आमच्या भगिनी असतील, महिला असतील, आमच्या ताई वहिनी असतील, या खऱ्या अर्थाने या पूजेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि मला वाटतं आज ही प्राण प्रतिष्ठापना पूर्ण झालेली आहे. मी देवाकडे प्रार्थना केली आहे माझा परिवार जो गुरव परिवार आहे आणि माझा जो गाव आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि सर्वांना सुख समृद्धी लाभो ही मी देवाकडे प्रार्थना केलेली आहे.